अंदाजपत्रकाचे प्रकार सोप्या भाषेत सांगायचं असेल अर्थसंकल्पाचे प्रकार किंवा त्यापेक्षाही सोप्या भाषेत सांगायचं असेल बजेटचे प्रकार. राईट. एकूण बजेटचे 3 प्रकार पडतात अंदाजपत्रकाचे. त्यातला पहिला आहे समतोल अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक. तिन्ही प्रकार एकदम सोपे आहेत, काहीच अवघड नाहीये. आधी कन्फ्युजन क्रिएट करण्याच्या अगोदर मी तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होण्याच्या अगोदरच उत्तर सांगून टाकतो की भारतामध्ये जो देशातील अर्थव्यवस्थेने स्वीकारलेला बजेट आहे, जे की भारत सरकार मार्फत एक्सेप्ट करण्यात आलेला आहे. देशाचे अर्थमंत्री जे करंट सिच्युएशन मध्ये निर्मला सीतारामन आहेत, मागच्या 2 वर्ष झाले ते जेव्हा संसदेत येऊन बजेट प्रस्तुत करतात तर ते समतोल अंदाजपत्रकचा स्वीकार भारताने केलेला आहे. जगातील जेवढेही देश आहेत त्या प्रत्येक देशापैकी मॅक्सिमम देशाचा अंदाजपत्रक समतोल आहे. त्यातल्या त्यात काही देशाचं अंदाजपत्रक हे शिल्लकीचं आहे. कोणत्याच देशानं आतापर्यंत तुटीचा अंदाजपत्रकाचा स्वीकार केला नाही. काही परिस्थिती अशी येऊ शकते की जिथं देशाला नाइलाजाने तुटीचे अंदाजपत्रक स्वीकार करावा लागतो. ते कधी येते काय नाही अपकमिंग क्लासमध्ये आपण डिस्कस करूया. बट आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं सर्वात अगोदर समतोल अंदाजपत्रक. ह्याच्या अगोदर या चॅप्टर मध्ये जेवढेही पॉइंट्स आहेत त्या प्रत्येक पॉइंटशी रिलेटेड आपल्या चॅनलवर व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि जर ते पाहिलं नसाल तर पाहून घ्या. बट आजचा क्लास चालू करण्याच्या अगोदर अंदाजपत्रकाची व्याख्या एक वेळा समजून घेणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय. आता आगामी आर्थिक वर्षातील म्हणजेच काय, येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये देशाला जे एकूण अपेक्षित प्राप्ती एक्सपेक्टेड इन्कम जे देशाचं असतं आणि प्लॅनिंग केलेलं एकूण नियोजन केलेलं की एकूण उत्पन्न देशाला किती येणार आहे आणि आलेल्या उत्पन्नाचा किती भाग देशाला खर्च करायचा आहे याचं नियोजन अगोदरपासूनच करून ठेवणे, या फायनान्शियल स्टेटमेंटचं पूर्णपणे प्लॅनिंग अगोदरपासूनच करून ठेवणे त्याला म्हणतात बजेट किंवा अंदाजपत्रक. आता भारतामध्ये जो आर्थिक वर्ष आहे तो दरवर्षी चालू होतो 1 एप्रिलला आणि भारताचा आर्थिक वर्ष संपतो 31 मार्चला. तर आता येणारा जो आर्थिक वर्ष आहे ऍट दिस मोमेंट मी जेव्हा व्हिडिओ बनवत आहे तो असेल 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 हा येणारा आर्थिक वर्ष असेल. तर आता 1 एप्रिल 24 ते 31 मार्च 25 2024-25 चा या वर्षाचं जो बजेट असेल ते देशाचे अर्थमंत्री जे निर्मला सीतारामन जी असतील ते फेब्रुवारी महिन्यामध्येच संसदेमध्ये समाविष्ट करतील. त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय काय उल्लेख केलेला असेल की देशात कोणत्या कोणत्या गोष्टीवर एकूण देशातलं सरकार खर्च करणार आहे, कोणत्या कोणत्या देशातल्या सोर्सेस मार्फत देशातील सरकारला जास्तीत जास्त उत्पन्न होणार आहे, असं ओव्हरऑल गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता सपोज देशातल्या सरकारने ठरवलं की यावर्षी रेल्वेजमध्ये 4,500 कोटीची गुंतवणूक सरकार करणार आहे. मग रेल्वेचे जे स्टॉक्सच्या किमती असतात शेअर मार्केटमध्ये त्याचे भाव वाढतात. देशातील सरकारने सांगितले की जे कोळसा खाणीचे मायनिंग वगैरे असते ते काही प्रमाणात सरकार कमी करणार आहे. मग कुठं ना कुठं कोळशाच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होते. का? कारण मायनिंग कमी झाल्यामुळं तो जो मालाचा साठा असतो ते काय होत असतो, कमी होत असतो. त्याच्यामुळे मालाचा साठा कमी झाल्यामुळं कुठं ना कुठे किमती वाढत असतात. त्याच्यामुळं अशा अनेक कारणांमुळं बजेट किंवा अंदाजपत्रक हे महत्वाचं ठरतं, ज्याच्यावर देशातील सर्व व्यापाऱ्यांचं उद्योगपतींचं त्याच्यावर बारकाईने लक्ष असतं. इवन माझ्याजवळ सुद्धा रेल्वे IRFC चे स्टॉक्स आहेत, IRCTC चे स्टॉक आहेत. जर देशातील सरकारनं असं ठरवलं की बाबा यावर्षी रेल्वेजवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे, मग मी ते स्टॉक्स विकणार नाही, मी ते स्टॉक काय करेन, होल्ड करून ठेवेन. कारण इन फ्युचर मध्ये त्याची किमती मोठ्या प्रमाणात वाढतील आणि ज्या केव्हाही मला आर्थिक टंचाई भासेल, ज्या केव्हाही मला असं वाटेल की माझं उत्पन्न कमी आहे, मला पैशाची गरज आहे, मग मी ते शेअर्स विकून पैसे घेईन. अशा प्रकारे बजेटवर अनेक लोकांचं किंवा अनेक व्यावसायिकांचं लक्ष ठेवून असतं. तुम्ही सुद्धा कॉमर्स स्टुडंट असाल तर तुम्हाला सुद्धा बजेटवर लक्ष ठेवून राहायचंय. ऑलराईट. चलो आता या बजेटमध्ये सर्वात पहिला पॉइंट जो आपल्याला आज डिस्कस करायचा आहे तो म्हणजे समतोल अंदाजपत्रक. हे तीनही प्रकार एकदम बेसिक आहेत, काहीच नाहीये, एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे की का देशातील सरकार समतोल अंदाजपत्रकाचा स्वीकार करते, त्याच्या मागची एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी काय असते. एक्झाम मध्ये हा प्रश्न तुम्हाला 8 मार्काला येऊ शकतो का, तर डेफिनेटली येऊ शकतो. अंदाजपत्रक म्हणजे काय, अंदाजपत्रकाचे विविध प्रकार सविस्तर स्पष्ट करा असं म्हटल्यानंतर तुम्हाला प्रस्तावना लिहावं लागते, अंदाजपत्रकाची व्याख्या लिहावं लागते आणि मग प्रत्येक अंदाजपत्रकाबद्दल तुम्हाला मिनिमम 1 पेज तरी माहिती तिथं
लिहावी लागते. आयदर पॅरेग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहा और प्रत्येक अंदाजपत्रकाबद्दल 5-5 पॉइंट माहिती लिहिलं तरी तुम्हाला चालेल. कसं लिहायचं मी तुम्हाला नंतर सांगेन. सध्या पुरतं कन्सेप्ट क्लिअर करण्यावर फोकस करायचा आहे. आता समतोल अंदाजपत्रकाबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे, अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजांनुसार सार्वजनिक खर्च आणि उत्पन्नाचा अंदाजपत्रकीय तरतुदी निरनिराळ्या पातळीत असणे गरजेचे असते. त्यानुसार शासकीय अंदाजपत्रकाचे 3 प्रकार पडतात. आता अर्थव्यवस्थेची बदलती गरजा आहेत, त्या बदलत्या गरजानुसार जे शासनाचे जे एक्झॅक्ट अंदाजपत्रक असतं त्याचे सुद्धा स्वरूप बदलत असतात. आता अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजानुसार म्हणजे काय, आता करंट सिच्युएशन मध्ये भारत देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती मजबूत आहे. अर्थव्यवस्था मजबूत असणे म्हणजेच काय, की देशातील सर्व लोकांजवळ गरजेपेक्षा जास्त बऱ्यापैकी पैसा असणे, शासनाजवळ मोठ्या प्रमाणावर पैसा असणे, ह्याला म्हणतात अर्थव्यवस्थेची मजबूत असणे. बट याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर पाकिस्तानमध्ये जाताल तर तिथं सरकारजवळ पैसे नाहीत. राईट, तुम्ही जर इकडे श्रीलंकेजवळ जाता तर तिथं अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, तिथल्या सुद्धा सरकारजवळ पैसे नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये तेथील सरकारचं जे उत्पन्न आहे ते कमी असतं आणि तेथील सरकारचं खर्च जास्त असतं. मग अशा परिस्थितीत सरकारला सरकारचे ठरवून दिलेले कामे करण्यासाठी, देशातील पोलीस प्रशासन सांभाळण्यासाठी, देशाची सुरक्षा यंत्रणा सांभाळण्यासाठी जर देशाजवळ पुरेसा पैसा नसेल तर ते खर्च भागवण्यासाठी देशातील सरकारला कर्ज घ्यावे लागते. राईट, त्यामुळं कोणी कोणत्या अंदाजपत्रकाचा स्वीकार करते, कोणी कोणत्या अंदाजपत्रकाचा स्वीकार करते. आता थोडक्यात सांगायचं असेल तर ज्या देशाची आर्थिक परिस्थिती एकदम मजबूत आहे, सक्षम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, त्या देशातील सरकार समतोल अंदाजपत्रकाचा स्वीकार करते किंवा शिल्कीच्या अंदाजपत्रकाचा स्वीकार करते. ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत नाही, राईट, ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे त्यांनी समतोल किंवा शिल्कीमध्ये जाणार. आता ज्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, मजबूत नाहीये, अर्थव्यवस्था कोलमडणे म्हणजेच काय, की शासनाचं उत्पन्न कमी आणि शासनाचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे, मग अशा वेळेस त्या देशातले जे अंदाजपत्रक असतात ते तुटीचे अंदाजपत्रक असतात. राईट, आता या तिन्ही बद्दल आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे फोकस करायचा आहे की समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय. समतोल अंदाजपत्रकाबद्दल पूर्ण माहिती मी सांगून टाकेन, जेणेकरून व्हिडिओमध्ये मी जे गोष्टी सांगायला ते लक्षात जरी ठेवलात तर सर्व गोष्टी तुमचे क्लिअर होऊन जातील. आता समतोल अंदाजपत्रकामध्ये इथे काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न, महसुली उत्पन्न म्हणजेच काय, की सरकारला विविध स्त्रोतांद्वारे, कराद्वारे, करेत्तर उत्पन्नाद्वारे, अनेक स्त्रोतांद्वारे जे उत्पन्न प्राप्त होत असते, आणि सरकारचा महसुली खर्च म्हणजेच काय, सरकारद्वारे करण्यात येणारा खर्च, या दोन्ही बाबी समान असतात, त्याला समतोल अंदाजपत्रक असे म्हणतात. तुम्ही सीसॉ बघितला असेल, राईट, किंवा ते थॅनॉसचं बघितलं असेल. थॅनॉस जवळ एक जे कोणी अव्हेंजर्स मूवीशी रिलेट करतात, थॅनॉस जवळ एक टूल असते, तो हातावर ठेवतो आणि एकदम असं दाखवतो की संतुलित, एकदम बॅलेन्स्ड, राईट, बॅलेन्स असते. राईट, एक्झॅक्ट हे बॅलेन्स असणे म्हणजेच काय, की देशातील सरकारचं उत्पन्न आणि खर्च दोन्ही समसमान असतं, त्यावेळेस त्या सरकारचं अंदाजपत्रक कोणतं असतं, समतोल अंदाजपत्रक. म्हणजेच काय, देशातील सरकारनं असं सांगितलेलं की बाबा या वर्षामध्ये आपल्याला 3 लाख करोड रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे आणि या येणाऱ्या वर्षात तेवढंच रक्कम आपल्याला विविध गोष्टींवर, शासन ज्या ज्या गोष्टीवर खर्च करतं त्या सर्व गोष्टींवर खर्च करायचा. याचा अर्थ जो अंदाजपत्रक आहे तो कोणता आहे, समतोल अंदाजपत्रक आहे. समोर काय सांगण्यात आलेलं आहे, म्हणजेच सरकारी महसूल आणि सरकारी खर्च या दोन्ही गोष्टी कशा असतात, समान असतात. राईट, थोडक्यात सांगायचं असेल, जस्ट एक मिनिटाचा टाइम द्या. हे बघा, हे शासनाद्वारे करण्यात येणारा खर्च जर 100 करोडचा असेल, राईट, 100 करोड जर शासन खर्च करायले तर तेवढंच शासनाचं काय असतं, 100 करोड काय असतं, शासनाचं उत्पन्न असतं. 100 करोड शासनाचं उत्पन्न असतं. राईट, आता तुम्ही असं विचार करू शकता का, सर शासनाचं उत्पन्न 100 करोड आहे, मग शासन 120 करोड रुपये का खर्च करत नाही, 20 करोड रुपये एक्स्ट्रा का खर्च करत नाही? कारण नीट लक्षात घ्या, अनेक मुलांना इथं कन्फ्युजन होते की देशात, साधं तुमचं लक्षात घ्या, ओके, तुमच्या वडिलांची कमाई 50,000 आहे,
तुम्ही जर वडिलांकडून दरमहा 70,000 रुपये खर्च करायला लावलात तर काय होईल सर, बाकी चढेल वडिलांवर, टेन्शन यायला स्टार्ट होईल, मग कुठं ना कुठं बाकी चालल्यामुळं फायनान्शियल जे परिस्थिती असते, फायनान्शियल सिच्युएशन ते कुठं ना कुठं फॅमिलीची खराब होते. मग अशा वेळेस बाकी मेंबर्सला सुद्धा काम वगैरे करून ते भरपाई करून द्यावं लागतं, राईट. मग ह्याचा जो नुकसान होतो तो संपूर्णपणे कोणाला होतो, तुमच्या फॅमिलीला होता. तसंच देशाचं सुद्धा उत्पन्न जेवढं आहे तेवढाच यातून देश काय करत असते, खर्च करत असते. समजा आता अशी परिस्थिती आली की जिथं देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न कमी झालं. सर असं झालं तर कसं, सपोज काही कारणास्तव नीट लक्ष द्या, काही कारणास्तव देशातील सरकारला खर्च कंपल्सरी 100 करोड करावं लागते, बट देशातील सरकारचं उत्पन्न सर फक्त 80 करोडच आहे. मग अशा परिस्थितीत काय करेल, तर अशा परिस्थितीमध्ये देशाजवळ दोन ऑप्शन आहेत. एक तर हे 20 करोड रुपये मॅनेज करण्यासाठी देशातील सरकारला काय घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल. देशातील सरकारला काय घ्यावं लागेल, कर्ज. नंबर फर्स्ट ऑप्शन आहे टू टेक लोन फ्रॉम वर्ल्ड बँक, जागतिक नाणेनिधी संघटनाकडून देशातील सरकारला काय करावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल. जर कर्ज घ्यायचं नसेल तर मग हे 20 करोड रुपये जमा करण्यासाठी देशातील सरकारला काय करावं लागेल, चलन छपाई. देशातील सरकारला काय करावं लागेल, चलन छपाई. आता शासनाला तर अधिकार आहेच ना, तुमच्या आमच्यासारख्या लोकांना अधिकार नाही. आपण काय फर्जी मूवी बघितलं नाही, काय नाही, फेक करन्सी हे करायला, राईट. वेब सिरीज बघितला असेल तर आता हे चलन छपाईचं जे काम आहे शासन करून, हे 20 करोड रुपये चलन छपाई करून सरकार काय करत असते, दोन्हीही मॅनेज करत असते. बट याचं कुठं ना कुठं एक डिसएडव्हान्टेजेस आहे. तुम्हाला याच्या अगोदर पण मी एक स्टोरी सांगितली होती झिम्बाब्वेची, की त्या झिम्बाब्वे देशामध्ये इतकं मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य वाढलं होतं की त्या देशातील सरकारला आयडिया आला, आपण काय करूयात माहिती आहे का, देशातील दारिद्र्य दूर करण्यासाठी नोटा छापायचं काम करूयात कंटिन्युअसली, आणि प्रत्येकांना नोटा छापून ज्याच्याजवळ पैसा नाही प्रत्येकाला 5-5 लाख रुपये देऊन टाकूयात, राईट. म्हणजे कोणीच गरीब राहणार नाही, प्रत्येक जण लखपती असेल, कारण प्रत्येकाजवळ 5-5 लाख रुपये राहणार आहेत, राईट. आणि मग देशातील सरकारनं ऍक्च्युअली त्याच्यावर काम सुद्धा स्टार्ट केलं. तुमच्यापैकी पण मॅक्सिमम जणांना अनेक वेळेस असं कधी ना कधी वाटलं असेल की देशामध्ये एवढं गरीब लोक आहेत तर शासन काय करावं, उगं पैसे छापावं, लोकांना वाटू नका असं वाटलं असेल. बट याचा दुष्परिणाम काय होतो की जेव्हा, नीट लक्षात घ्या, जेव्हा त्या देशातील व्यापाऱ्यांना माहित होते की सरकार जे आहे प्रत्येकांना 5-5 लाख रुपये वाटली, म्हणजे ज्याच्याजवळ फुटी कवडी पण नव्हती त्याच्याजवळ 5 लाख रुपये आले. मग आता अशा परिस्थितीत काय करेल, देशामध्ये असणारे जे वस्तू आहेत त्याच्या किमती देशामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतील. पाण्याची जी बॉटल आहे अगोदर 20 रुपयाला मिळत होती, आता देशातील व्यापाऱ्यांना माहित झालेलं आहे की लोकांजवळ पैसा आहे, त्या पाण्याच्या बॉटलची किंमत झाली 500 रुपये. ज्या बिस्किट पुडाची किंमत अगोदर 5 रुपये होती त्याची किंमत झाली 50 रुपये. का, की चलन छपाई केल्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर भाववाढ होऊन जाते आणि त्याच्यामुळं पैशाची किंमत कमी होऊन जाते, पैशाची जी व्हॅल्यू आहे कमी होऊन जाते. पैशाची व्हॅल्यू कमी होणे म्हणजेच काय, 5 रुपयाची वस्तू जर 50 रुपयाला मिळत असेल तर मग पैशाला त्या काय व्हॅल्यूच राहणार नाही. आता अशी परिस्थिती झाली, देशातील सरकारला जेव्हा कळालं की बाबा देशामध्ये आपण पैसे वाटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाववाढ झाली, मग देशातील सरकार सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करायचं सोडून देशातील सरकार नेक्स्ट लेवल झिम्बाब्वेची त्यांनी काय केले माहिती आहे का, 10 लाखाची नोटच प्रिंट करून टाकली. म्हणजे एक नोट तयार केले, त्या नोटवर 10 लाख रुपये लिहून टाकले, राईट. आणि मग असं करत 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 सगळ्यांना 1-1 करोड रुपये वाटले, प्रत्येक नागरिकांना 10-10 लाख रुपयाचे 10-10 नोटा सगळ्यांना देऊन टाकले. आणि असं जेव्हा झालं माहित सर्व व्यापाऱ्यांना, तर ज्या पाण्याची बॉटलची किंमत त्यांनी 500 केली होती त्या पाण्याची बॉटलची किंमत त्यांनी आता 5,000 रुपये केली. म्हणजेच काय, एक्स्ट्रा चलन छपाई जेव्हा होते तेव्हा देशामध्ये भाववाढीचे संकेत निर्माण होतात. त्याच्यामुळे सरकारला जे आहे हे 20 करोड रुपये मॅनेज करण्यासाठी सरकारला काय घ्यावं लागते, कर्ज घ्यावं लागते. चलन छपाईचा पर्याय सरकारला घ्यायला जमत नाही. त्यामुळं कुठं ना कुठं देशातील जे अंदाजपत्रक असते ते कुठं ना कुठं कसं असायला पाहिजे, समतोल असायला पाहिजे. जेवढं त्यांचं उत्पन्न असायला पाहिजे तेवढंच त्यांचं काय असायला पाहिजे, खर्च. हे या समतोल अंदाजपत्रकामध्ये
सांगण्यात आलेला आहे. आता समतोल अंदाजपत्रकाची मी तुम्हाला प्रत्येक अंदाजपत्रकात एक स्टोरी सांगेन. जसं याच अंदाजपत्रकात मी तुम्हाला भाववाढीची स्टोरी सांगितलं होतं. नेक्स्ट त्याच्यामध्ये आणखी एक स्टोरी सांगेन की एक्झॅक्ट होते काय. ओके. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ॲडम स्मिथ जे की सर्वात जुने सनातनवादी अर्थशास्त्र तज्ञ होते. सनातनवादी म्हणजे जुने एकदम. ओके. सनातनवादी अर्थशास्त्र तज्ञांनी प्रतिपादन केली आहे या अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम तटस्थ असल्याचे मानले जाते, म्हणून हे अंदाजपत्रक सर्वोत्तम मानले जाते. म्हणजेच काय तुम्ही तटस्थ हा शब्द मे बी उपयोगिता चॅप्टर मधल्या ऐकला असाल, नैतिक दृष्ट्या तटस्थ, राईट. म्हणजे उपयोगिता आहे ते नैतिक विचारात स्थान नसते, असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. आता इथं तटस्थ हा शब्द का आलेला आहे, कारण या अंदाजपत्रकानुसार जे येणारे निकाल असतात, जे लागणारा परिणाम असतो तो 101% ॲक्युरेट असतो. या अंदाजपत्रकाचा वापर केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताच परिणाम होणार नाही, राईट. अर्थव्यवस्थेवरील परिणाम कसे आहेत, तटस्थ आहेत, काहीच परिणाम ह्याच्यामध्ये पडणार नाहीत. सर्वोत्तम अंदाजपत्रक म्हणून मानले जाते. साधं सिंपल लॉजिक आहे. सपोज तुमच्या वडिलांना पगार आहे 100, एक 10,000 रुपये वडिलांना पगार आहे आणि वडील तेवढेच रुपये महिना खर्च करायले, ना त्याच्यापेक्षा 1 रुपये जास्त ना 1 रुपये कमी. काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे का? सर काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये, कारण त्या 10,000 रुपयेकी 3,000 रुपये घर खर्चासाठी जात आहे, 1-1,500 लाईट बिलला जात आहे, 1-1,500 सेव्हिंग मध्ये जात आहे आणि 1-2,000 बाकी उर्वरित खर्चामध्ये जात आहे. इन फ्युचर मध्ये पैसे लागलं तर दर महिन्याची काही ना काही सेव्हिंग आहेच. ऍट द एंड सेव्हिंग जर काढलं तर शिल्लक काय राहिले का, नाही. मग काय परिणाम पडणार आहे का, काहीच परिणाम पडणार नाही, राईट. आता तुम्हाला असं वाटत असेल की सर जर देशातील सरकारचं उत्पन्न आहे 100 करोड, देशातील सरकार 70 करोडच खर्च करायला पाहिजे, राईट. 30 करोड रुपये साठवणूक करायला पाहिजे, खर्च करू नये. आता याबद्दल तुम्हाला अधिक माहिती कशामध्ये दिल्या जाते, याबद्दल अधिक माहिती तुम्हाला शिल्कीच्या अंदाजपत्रकात दिल्या जाते. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात. ओके. मात्र आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते समतोल अंदाजपत्रकाचे धोरण अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच योग्य ठरू शकणार नाही. टाकलं बघा गुगली बॉल. काही ना काही अर्थशास्त्र बरोबर अर्थशास्त्रामध्ये पहिल्या पॅरेग्राफ मध्ये चांगलं चांगलं म्हणलं की दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काही ना काही जण घाण करून ठेवते. आता दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते, आधुनिक म्हणजे काय, जे आजच्या सिच्युएशन मध्ये जे अर्थशास्त्र तज्ञ आहेत. सनातनवादी म्हणजे काय, जुने, अल्फ्रेड मार्शल, ॲडम स्मिथ, हे सगळे जुने झाले. बट करंट सिच्युएशन मध्ये जे इकॉनॉमिक्स आहेत त्यांच्या मते समतोल अंदाजपत्रकाचे धोरण अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच योग्य ठरू शकणार नाही. आधुनिक शासन कल्याणकारी संस्था असते, म्हणून खर्चाची पातळी उत्पन्न पातळीच्या प्रमाणात ठेवणे शक्य नसते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की आजकालच्या परिस्थितीमध्ये शासन जे आहे ते कल्याणकारी, एक शब्द आलेला आहे, कल्याणकारी संस्था असते. म्हणजे शासनामार्फत विविध कल्याणकारी कामं करण्यात येत असतात, रस्ते बांधणीचे कामं करण्यात येत असतात, विद्युत पुरवठ्याचे कामं करण्यात येत असतात, ड्रेनेज भुयारी गटार योजनेचे कामं करण्यात येत असतात, अनेक कामं प्रगतीपथावर असतात, राईट. आणि मग ज्या वेळेस एखादं काम चालू केलं ते अर्धवट शासन सोडू शकणार नाही. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला आमच्या एरियातली परिस्थिती सांगतो की आमच्या एरियामध्ये 2019 साली 19च्या जून जुलै मध्ये भुयारी गटार योजना आली होती. 5 वर्षाचं ओव्हरऑल काम होतं. भुयारी गटार योजना म्हणजे काय, देशातल्या म्हणालो, आमच्या गावातल्या प्रत्येक रस्त्यामध्ये, प्रत्येक गल्ली टू गल्लीनं रस्त्यातल्या सेंटर मधून एक लाईन खणली त्यांनी, त्याच्यामध्ये ड्रेनेजचे पाईपलाईन्स टाकले. अगोदरची जी पाईपलाईन होती ती इंग्रजांच्या काळातली होती, ती खूप जुनी झाली होती, राईट. त्याच्यामुळे नवीन पाईपलाईन त्यांनी टाकले आणि नवीन पाईपलाईन वगैरे टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणावर खोदकाम चालू झालं, राईट. आता ओव्हरऑल हा जो भुयारी गटार योजना होती ती किती वर्षासाठी होती, 5 वर्षासाठी होती. 19 ला चालू झाला. एखाद्या एक गावातल्या एक पर्टिक्युलर एरियामध्ये त्यांनी 3-4 महिने काम केले, मग दुसऱ्या एरियामध्ये आले. असं ओव्हरऑल जे गावाची विभागणी होती ते 18 विभागात केली होती. पहिले या एका विभागातलं काम, मग ह्या एका विभागातलं काम. 2019 मध्ये व्यवस्थित चाललं. 2020 मध्ये लक्ष द्या, 2020 मध्ये लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन आल्यामुळे सरकारचं उत्पन्न कमी झालं. का? लॉकडाऊन आल्यामुळे सरकारच्या उत्पन्नात घट झाली. का? सर्व व्यवसाय संस्था, व्यापारी संस्था पूर्णपणे बंद पडले होते. मग अशा परिस्थितीत
सरकार पण म्हणते का चला रे भाई आता आपलं उत्पन्न बंद झालेलं आहे तर अर्धवट कामं सोडू, मग तसेच अर्धवट रस्ते खणलेले, अर्धवट पाईप तिथं सरकार सोडू शकते का? नाही. मग अशा परिस्थितीत सरकारला कर्ज घेऊन ते काम पूर्णत्वास आणावं लागते आणि मग ज्याही वेळेस सरकारचं उत्पन्न होईल उत्पन्नातून त्या कर्जाची परतफेड करण्यात येते. आधुनिक अर्थशास्त्र तज्ञांचं म्हणणं हे आहे की सरकार अनेक कल्याणकारी कामं करत असते आणि कधी ना कधी एक वेळेस असं परिस्थिती येते की सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा काय जास्त असतो, खर्च जास्त असतो. मग अशा वेळेस खर्च जास्त झालं, उत्पन्न कमी झाल्यामुळं जो अंदाजपत्रक आहे तो समतोल राहणार नाही. तो कसं राहील, मग तो तुटीचा होऊन जाईल असं या पॅराग्राफ मध्ये कुठं ना कुठं सांगण्यात आलेलं आहे. इनडायरेक्टली तुम्हाला काय म्हणलेलं आहे, म्हणून खर्चाची पातळी उत्पन्न पातळीच्या प्रमाणात ठेवणे काय नसते, शक्य नसते असं आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. जे सनातनवादी अर्थशास्त्र तज्ञ आहेत त्यांचं म्हणणं काय की बाबा जेवढं उत्पन्न आहे तेवढंच खर्च करा. आधुनिक अर्थशास्त्र तज्ञांचं म्हणणं काय आहे की सरकार कल्याणकारी योजना कल्याणकारी काम करत असते आणि हे सर्व करत असताना शासनाचा खर्च आणि शासनाचे उत्पन्न पातळी समप्रमाणात ठेवणे शक्य नसते. राईट. आय होप इथपर्यंत क्लिअर झाला असेल. आता पुढचा जो अंदाजपत्रक असेल तो असेल शिल्कीचा. जसं की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना वाटत होतं की सर शासनाचं जर उत्पन्न 100 करोड आहे मग शासन 70 करोड रुपयेच खर्च करायला पाहिजे, 30 करोड रुपये शासनाच्या तिजोरीत तसंच लॉक ठेवून बाजूला ठेवलं पाहिजे, जे अडीअडचणीला काम होईल. तर आता जसं 100 रुपये उत्पन्न आणि 100 रुपये खर्च असल्यानंतर सुद्धा वांदे आहेत, तसं 100 रुपये उत्पन्न आणि 70 रुपये खर्च केल्यानंतर या 30 रुपयाचे पण वांदे आहेत. काय आहेत काय नाहीत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. आय होप हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. असेच अर्थशास्त्राचे खूप सारे व्हिडिओज येत राहतील. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्ही 2025 बोर्ड, 26 बोर्ड, 27 बोर्डचे स्टुडंट असाल तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तिथे बिग बुल बॅच जॉईन करतात. त्याच्यामध्ये फक्त 2000 ते 2500 या इतक्या कमी फीस मध्ये तुमचे वर्षभराचे अकाउंट्स, OCM, SP आणि इकॉनॉमिक्स या सर्व विषयांचे ऑनलाईन क्लासेस डेली संध्याकाळी 7 ते 10 च्या टाइम स्पॅन मध्ये होत असतात. राईट. आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता राहा तुमचा आवडता YouTube चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.